नमस्कार मित्रांनो, आज आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बायकोला कुठे स्पर्श केल्यानंतर ती जास्त उत्तेजित होते, कुठे चावल्यानंतर जास्त सेक्सी होते. मित्रांनो, मी आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. आपल्या दवाखान्यामध्ये भरपूर पुरुष आलेले आहेत. ते मला काय म्हणतात, मॅडम आमच्या बायका सेक्स करण्यासाठी, संभोग करण्यासाठी तयार होत नाही. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला मी एक अच्छी आयडिया देणार आहे. तिथे तुम्ही स्पर्श केला, तिथे चावा घेतला तर निश्चित तुमची पत्नी तुमच्याशी संभोग करण्यास तयार होणार. मित्रांनो, माझ्याकडे 50 वर्षापासून 70-80 वर्षापर्यंत पुरुष आलेले आहेत. ते काय म्हणतात, मॅडम आम्हाला बायका संभोग करून देत नाही. माझं ह्या व्हिडिओमध्ये बायकांना एक सांगणं आहे, पत्नीने आपल्या पुरुषाला संभोग करून द्यावा. पुरुषाने जर बायकोशी संभोग केला तर त्याला हृदयाचे विकार होत नाही, त्याला डायबिटीस होत नाही, त्याचे रक्ताभिसरण चांगले होते. शिवाय संभोग केल्यामुळे त्याच्या मनावरचं टेन्शन जाऊन तो मस्तपैकी झोपू शकतो. तुम्ही जर संभोग करून दिला नाही तर त्यांना टेन्शन येतं. मानसिक टेन्शन आल्यामुळे त्याचे बाहेर भांडण होतात आणि घरातही तो चिडचिडपणा करतो. पुरुषांनो, तुमच्या शरीरामध्ये वीर्य तयार होतं हे काही स्त्रियांना माहीत नसतं. त्यामुळे स्त्रिया तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. या व्हिडिओमध्ये मला प्रत्येक बायकांना सांगावंसं वाटतं, तुमच्या तरुणपणी ज्या वेळेस तुमचे नवरा तुमच्याशी संभोग करत होता त्यावेळेस तुम्हाला छान वाटत होतं, म्हणजे तुमचं शरीर हलकं वाटत होतं, झोप व्यवस्थित होते, त्यामुळे तुम्हाला मुलंही झाले. एकंदरीत तुमच्या पतीमुळे तुमचं सांसारिक जीवन चांगलं झालेलं आहे. तुम्ही हे कधीही विसरू नये. तुम्ही ज्या पतीमुळे माता झाले आहात त्या पतीच्या शरीराचा तुम्हीही विचार करावा. तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्या पुरुषाला जर शीघ्रपतन होत असेल, लिंगात आढळता येत नसेल तर समजून घेणं फार आवश्यक आहे. आपल्या दवाखान्यामध्ये असे कितीतरी पेशंट आले आहे ज्यांना लिंगामध्ये ताकद नसते. त्यांना सेक्स करायची भरपूर इच्छा असते परंतु लिंगामध्ये ताकद नसते. त्याला कारण 50% स्त्रिया जबाबदार असतात. कारण ज्या वेळेस पुरुषाला मूड असतो तो दिवसभर विचार करतो आपल्या बायकोशी आज संभोग करायचा, पण बायको अंग दुखते, डोकं दुखते, पाळी आली, खूप काम पडलं असं करून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याला ढकलून देतात, एकंदरीत त्याला सेक्स करून देत नाहीत. त्यामुळे साहजिकच पुरुषामध्ये जे वीर्य तयार होतं ते पुरुषाला लिंगामध्ये असं कसं तरी होतं, त्याला वाटतं हे वीर्य बाहेर टाकावं. त्यामुळे साहजिकच पुरुष हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन केल्यामुळे त्यांच्या लिंगाच्या नसा कमजोर होतात, त्या लिंगाला रक्तपुरवठा होत नाही. म्हणून मैत्रिणींनो, तुमच्या पुरुषांना म्हणजे तुमच्या पतीला ज्या वेळेस सेक्स करायची इच्छा असेल त्यावेळेस सेक्स करू द्या. पहिली गोष्ट, ज्या पुरुषामुळे तुम्हाला मुलं झालेली आहेत, ज्या पुरुषामुळे तुम्ही संसारामध्ये सुखी आहात, त्यांनाही लैंगिक इच्छा असते. ज्याप्रमाणे तुम्हाला महिन्याला पाळी आली की छान वाटतं, तसं पुरुषाला दररोज संभोग केला तर आनंद भेटतो. मित्रांनो, आता महत्त्वाचं ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगू इच्छिते, तुम्ही स्त्रियांच्या पत्नीच्या कोणत्या भागाला स्पर्श केला तर ती जास्त स्टिम्युलेट होते, ते म्हणजे तुमच्या कानाचा मागील भाग. तुमच्या नव्हे, तुमच्या पत्नीच्या कानाचा मागील भाग. कारण आपल्या मेंदूपासून ज्या नसा निघतात, नर निघतात, त्या आपल्या मानेपासूनच निघलेल्या असतात. तुम्ही जर कानाच्या मागे हळूवार स्पर्श केला, हळूवार चुंबन केलं, हळूवार हलकासा चावा घेतला तर ती पूर्ण शरीर स्टिम्युलेट होते. कारण तिथे नर्व असतात, भरपूर चेतना असते, मज्जातंतू असतो, तिथे लहान मेंदू असल्यामुळे ज्या वेळेस तुम्ही स्त्रीला कानाच्या मागे स्पर्श कराल, हलक्याशा ओठाने तिथे स्पर्श कराल किंवा हलकासा चावा घ्याल तर तिला फार छान वाटते, तिला लैंगिक इच्छा येते आणि
तिचे जे हॉर्मोन असतात सिक्रेट होतात आणि ती तुमच्याशी संभोग करण्यास तयार होते. कानामागे तुम्ही स्पर्श केला, त्यानंतर हळूहळू हळू खाली स्पर्श करत चला. स्पर्श केल्यामुळे काय होईल, तिला तुमच्याशी संभोग करण्यास हळूवार स्पर्श करा, हलकासा स्पर्श करा. त्यामुळे तुमच्या लिंगामध्ये ताठरता येईल. ज्याप्रमाणे तुम्हाला स्त्रियांचे स्तन मोठे आवडतात, त्याचप्रमाणे स्त्रियांनाही तुमचे लिंग जाड जूड लांब आवडते. नाहीतर तुम्ही त्याला उत्तेजना द्याल आणि तुमचं लिंग छोटं असेल तर ती पुन्हा तुमच्याशी संभोग करण्यास तयार होणार नाही. मित्रांनो, त्यासाठी लिंग जाड लांब होण्यासाठी, त्यामध्ये ताठरता येण्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये छानशी औषधं उपलब्ध आहेत. जर तुम्ही लिंग तुमचं लहान असेल, ताठरता येत नसेल, आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आलात तर त्यावर योग्य तो उपचार केला जातो, योग्य त्या थेरपी केल्या जातात, योग्य ते काढे दिले जातात, पावडर दिले जाते. आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंगाची ताठरता कशी यावी, त्यावर काय घरगुती उपाय करावे ह्याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहोत, तुमचा स्टॅमिना 20 मिनिटं वाढला पाहिजे, तुम्हाला लैंगिक सुख भेटलं पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला एक जादुई मंत्र सांगणार आहे. तो आता आपण फार बोललेलो आहोत, व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे लवकरच माझा नवीन व्हिडिओ येत आहे. त्यामध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, ती घेतल्याने, खाल्ल्याने, वापरल्याने तुमचं लिंग जाड होणार, लांब होणार आणि तुम्हाला लैंगिक सुख भेटणार. ही आपण वस्तू सांगणार आहोत, त्यापासून तुमचा 100% स्टॅमिना वाढणार. परंतु जर तुम्हाला लिंग जाड होण्यासाठी उपचार घ्यायचा असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये फक्त एकदा या, तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, त्यापासून तुम्हाला निश्चितच फायदा होईल. नमस्कार, मी आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.